आता आपण आहे पारनेर जवळ. पारनेर जवळचं सिद्धेश्वर वाडीचं आहे मंदिर, जिथे तुम्ही कित्येक शिवलिंग पाहू शकता, खळखळणारा ओढा पाहू शकता आणि एकदम निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेलं ठिकाण. चला तुम्हाला दाखवतो. पारनेर पासून अगदी 5-6 किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या सिद्धेश्वर वाडीच्या मंदिराला तुम्हाला अशा कित्येक शिवपिंडी पाहायला मिळतील. दोन डोंगर एकमेकांना जोडताना जी नैसर्गिक दरी तयार होते, त्या दरीच्या अगदी बेचक्यात हे मंदिर आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्या मंदिराचा परिसर अत्यंत खुलून दिसतो. वसई विजयातून मराठ्यांनी ज्या चर्च बेल्स आणल्या आणि आपल्या देवतांना अर्पण केल्या, त्यातलीच एक घंटा इथे आपल्याला दिसून येते. सध्याचे मंदिर हे पेशवे काळातील आहे, परंतु मंदिराजवळ असणारे मूर्तीचे अवशेष तसेच तेथील चतुष्की हे सगळं पाहिल्यावर कदाचित आपल्याला वाटतं हे मंदिर यादव काळातील असावे आणि पुढे कदाचित मुसलमानी आक्रमणात ते पडले आणि मग पेशवे काळात त्याची पुन्हा उभारणी झाली असावी. इतर भगवान शिवाच्या मंदिरात नंदीचे स्थान हे पिंडीच्या बरोबर समोरच्या बाजूला असते, परंतु येथे नंदी मंडप हा विरुद्ध बाजूला असलेला दिसतो. मंदिराच्या परिसरात अशा जवळपास भग्न अवस्थेत असलेल्या कित्येक मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. तर पारनेरजवळ असणाऱ्या या सिद्धेश्वर वाडीच्या खूप सुंदर अशी मंदिराला कधी भेट देताय आणि हो, फॉलो करायला विसरू नका.